नमस्कार माझे कोकणी बांधव. मला एका सतग्रस्ताने असा फोन म्हणजे फोनवरती हे टाकलेला मेसेज की महार, बौद्ध आणि ग्रामदैवत, मग इथे ते सगळं चालते का? भावार्थ कसाही असो, पण साधू संतांनी पण मानवता धर्म शिकवला. आंबेडकरांनी पण मानवता धर्म शिकवला. परंतु आपण काय करायला लागलो, तो धर्म, जात आणि पंथ बघायला लागलो. आणि ह्याच्यात म्हणजे ज्या सत्पुरुषांना मानवता धर्म शिकवायचा होता, परंतु कर्मधर्म संयोगाने म्हणा, आपल्या अहंकारापोटी म्हणा, आपण जातीत आणि धर्मातच अडकलो. त्यामुळे असं व्हायला लागलं की त्या संतांचं ज्या प्रकारे प्रबोधन रंजलेल्या गांजलेल्यांना, अज्ञानी जीवांना व्हायला पाहिजे होतं, ते न होता बघण्याचे दृष्टिकोन बदलत गेले. माझं असं म्हणणं आहे की मी डावराटीवरती बोलतो. मी धर्म, जात, पंथ काही मानत नाही. कारण मानवता हा एक वेगळा धर्म आहे आणि मनुष्य हा प्राणी आहे आणि तो ज्ञानी आहे. आणि ज्ञानामुळे विपरीत ज्ञान यायला लागलं, विपरीत ज्ञान. मग त्याच्यात भेद झाले. मी शाना, तो मूर्ख, तो अज्ञानी, हे असं आपल्या आपण ठरवायला लागलो. आणि खरं सार होतं ते आपण विसरलो. आता राठीचं बोलताना त्याला एक न्याय, नीती, मर्यादा, रूढी आणि परंपरा या गोष्टी आहेत. मांत्रिक, तांत्रिक हा जो काय प्रकार आहे, म्हणजे त्याच्यात प्रत्येक शास्त्र आहे. दगडाचं शास्त्र आहे, धान्याचं शास्त्र आहे, वनस्पतीचं शास्त्र आहे, फळांचं शास्त्र आहे आणि देहाती काही शक्ती वावरतात त्याचंही शास्त्र आहे. रिद्धिसिद्धी आहेत. परंतु हे सगळ्यांना किंवा ज्यांना प्राप्त होतं त्यांनी मात्र मानवताच धर्म सांगितला. आता गावराटी थोडीशी तांत्रिक भाग आहे आणि त्याने प्रत्येकाला मर्यादा दिलेल्या आहेत. आणि मर्यादा दिल्या म्हणजे कोण कमी आहे, कोण मोठा आहे असं नाही सांगितलं. तुम्हाला मी एक सांगतो, कोकणात गावराटी हा विषय आहे. वारेसूत्र असतात. काही ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की जी सूत्र असतात ना, म्हणजे अंगात येतात ती वारेसूत्र, अवसर म्हणा, ती लोकांना सांगतात थांब, तो सागर येणार आहे माझ्यापर्यंत. आणि खरोखर तो सागराच्या लाटा असलेली जी काही रयत रांगोळी आहे, 12 वस आहेत आणि मर्यादेची जी काय वारेसूत्र आहे, तिथपर्यंत पाणी येते. मग ते काही असो. मग लोक असंही म्हणणारे आहेत की पाणी आहे, ती भरती आली की पाणी येणारच. बरोबर आहे, सायन्स आहे ना. परंतु त्या क्षणाला, त्या वेळेला काही ती वेळ मर्यादा सोडून सुद्धा त्या लाटा पुढे येतात. म्हणजे ती दैवी ताकद असते. तसं प्रत्येकाला स्थान दिलेलं आहे. म्हणजे असं पुजाऱ्याला बाबा तिथेच, म्हणजे कुठे जी चौकड आहे मंदिराची त्याच्यात तिने बसायचं, एकाने घाटीच्या आत बसायचं, एकाने घाटीच्या पलीकडे बसायचं. आणि मर्यादा मात्र प्रत्येकाकडे पोचते. मग एक विचार करा, देव ज्याच्याकडे येतो स्वतःहून तो मोठा की जो देवाला भेटायला जातो तो मोठा?
मग मी बळाच्या ताकदीने देवापर्यंत पोचलो म्हणजे मी मोठा. आणि जो नामस्मरण करत थांबला, देव येईल इथे, तो मोठा. हा भेदाभेद आहे. हा आपल्या विचाराचा खेळ आहे, विकृतीचा खेळ आहे असं मी म्हणेन. म्हणून महार, बौद्ध, आता हे बघा, धर्म परंपरा ह्यानंतर प्रत्येकाच्या चातुर्याने झाल्या. आता जर असं जर बघितलं, जो शेती करतो त्याला त्याचं फळ मिळते. म्हार हे वतन आहे. परत म्हार वतन असल्याशिवाय परत मानकरी हा एक विषय असतो. म्हार आहे म्हणजे तो वतनदार आहे का, असंही नसते. ही वतनदारी आहे, ही मर्यादा देते ज्याला त्याला. ते जातीप्रमाणे नाही. लोकांना असं वाटते, तसं नाही. आणि एक आहे, सेवा केलात तर मेवा मिळतो. आणि लोकांची एक अशी समजूत आहे, मला बऱ्याच जणांचे प्रश्न येतात, माझ्याकडे लोक येतात आणि मी ते बघितलेलं आहे की ज्याचा काही संबंध नसताना तो एक मानकरी असतो, त्याच्याकडे मर्यादा चालते, तो राजसत्तेचा माणूस असतो. पण 3-4 पिढ्या की त्याला माहितीच नाही की आपण राजसत्तेचे मालक आहोत. मी असं बघितलेलं आहे, सर्वसामान्य एखादा म्हणजे मानकरी असेल, वतनदारकी त्याच्याकडे असेल, त्याच्याकडे मार्की पण चालते, नष्टावस पण चालतो, मागील नष्टावून चालतो, कडवे पुरावे असतात ते चालतात. मी असं एक माझ्याकडे म्हार वस आलेला, वस हा म्हणजे मानकरी थोडक्यात, मी त्या माणसाकडे अतिशय प्रखर ब्राह्मणिक पुरावा चालताना बघितलेला आहे. आता ब्राह्मणिक पुरावा हा राडघाटही चालवू शकतो. जेवढं जळात आहे तेवढं थळात आहे, आणि जे थळात आहे तेवढं जळात आहे. मग आता हे तुम्ही काय म्हणाल, मग तो म्हारवस आहे, मध्ये एवढे मार्की चालायला पाहिजे, असं काय नसते. कोणाकडे काय चालेल आणि कोणाकडे देव काय देईल हे सांगता येत नाही. परंतु मी बघितलेलं आहे, ज्याच्याकडे जसा पुरावा चालतो ना, तसं सर्वसाधारण त्या माणसाचं आचरणही असते. पण आपण उगीच मी राजसत्तेचा मालक, माझ्याकडे राजसत्तेचा चाळा आहे, मी अधिकाराने मी असं करेन, मी अधिकाराने त्याला तसं सांगेन, मी म्हणेन म्हणून तसं होईल. अरे शिल्लक तुझी जाईल. आशीर्वाद दिलेला आहे वसाला, पण त्याचा वापर किती करायचा. आज बघा, आज दांडेकर आहे, राठीतला विषय सांगतो, जोपर्यंत मर्यादेची आज्ञा होत नाही तोपर्यंत दांडेकर पुढे जात नाही. का जात नाही? कारण तो किती वापर करायचा ही मर्यादा ठरवते. आणि आपल्याला मिळालेला मर्यादेचा आशीर्वाद आपण खर्च करतो आणि चुकीचा वापर करतो, आणि त्याचे परिणाम वाईट हे आपल्याकडे येतात, आपल्या वंशाकडे येतात. म्हणून, आणि दुसरं एक आहे, बौद्ध, आता विषय निघाला, बौद्ध हा धर्मच वेगळा आहे. ह्याच्या आधी आपण जर बघितलं ना, आपला म्हणजे हा जो जैन मर्याद ही मुळातली, मी एका व्हिडिओत ते सांगितलेलं आहे. आपण जे आत्ता जे मानकरी आहोत ह्याच्या पलीकडेही मानकरी होते, आणि ती जैन मर्यादा चालायची, जैन मार्की असायची. म्हणजे आत्ता जी काय आहेत, जे आज आपण हे करतोय, म्हणजे त्यांच्याकडून आपल्याकडे आलं. परत आज आमच्या कोकणात तरी राठीत म्हारवस आहे, त्यांनी धर्म दुसरा स्वीकारलेला नाही, त्यांना मान सन्मान आहे, त्यांच्याकडे जमिनी आहेत, देवाकडे मान आहे. काही लोकांनी दडपशाहीने म्हणा किंवा इतर समाजाच्या चुकीच्या वागण्यामुळे म्हणा, आपलं शिक्षण झालं ना, आपल्याला शिकवलं गेलं की संस्कार आणि संस्कृती शिकवलेलं नाही, पोटासाठी शिकवलेलं ज्ञान, आणि आपल्याला काय वाटते, आपल्या मनाला काय पटते,
ह्याच्यावर आपण सगळं ठरवत गेलो आणि त्याच्यात मतभेद तयार झाले आणि ह्याच्यामुळे प्रत्येक माणसाला असं वाटते आम्हाला असं वागवतात तसं वागवतात. हा पैशाचा खेळ आहे, हा मस्तीचा खेळ आहे. भगवंताने सांगितलेलं आहे तू जात पात हे सगळं सोड आणि माझ्या चरणापर्यंत हा भक्तीचा योग आहे आणि आपला राठीचा योग हा वेगळा आहे. आता बघा ह्याच्यात आपल्या राठीत आपण रवळनाथ म्हणतो, ॲक्च्युली ते रेवणनाथ आहेत आणि त्यांच्याकडे पूर्ण पिशाच्च भूतावळ. तुम्ही नवनाथांचा ज्यावेळी 5वा अध्याय वाचाल त्यावेळी तुम्हाला माहिती मिळेल की नाथांकडे काय शक्त्या होत्या आणि ती शक्ती म्हणजे स्तंभ सगळ्या सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या काय जी अस्त्र आहेत ती आपल्या मर्यादित आहेत. तुम्ही असं समजू नका ते मांडलेले दगड आहेत. ते दगड आहेत ती प्रत्येक शस्त्र आहेत आणि सगळ्यांच्या दोऱ्या त्या मर्यादेकडे आहेत आणि मर्यादा निर्लोभ आहे. फक्त आपण तिथे नम्रतेने उत्सव करतो, सगळं करतो, परंतु कौल प्रसाद घेणे, भागवणे आपल्या कोकणाप्रमाणे त्यासाठी जागा वेगळ्या असतात. आणि मर्यादा हे फक्त डोकं ठेवण्यासाठी असलेलं एक माध्यम आहे आणि ते अफाट ताकदीचं आहे. त्यामुळे जो एक प्रश्न दैवतात प्रत्येकाकडे जो ज्याने आपल्या रीती रिवाजात परंपरेत आहे तिथे सगळं आहे, तिथे ती मर्यादा त्याला पुरवते. आता काही ठिकाणी असं काय नाही धर्म बदलला म्हणून काही लोकांना काय ते बाधते पण रीतिरिवाज होत नाही, परंपरा चुकल्या, वाडवडिलांनी जे काय सांगितलेलं होतं त्याच्यात कुठेतरी खंड पडला, त्यामुळे काही त्रास होतोही. पण त्याच्या पलीकडे धर्मात पण आहेत, धर्मात आहेत परंतु धर्माचं आचरण करत नाहीत. आज समजा आताची जी पिढी आहे त्यांना कुलाचार काय माहिती नाही, ते जात लावतात, धर्म लावतात, हिंदू म्हणून लावतात. बाबा कुळाचार काय, कुलदेवता काय हे विचारलं तर काय नाही, काय परंपरा आहेत तुझ्या हेही माहिती नाही. म्हणजे धर्मात असणे नुसतंच असून उपयोगी नाही. तुम्ही त्या परंपरा पाळता का? मग पाळत नसाल तर धर्मात राहूनही उपयोग नाही. आणि काही वेळा असं आहे की बाबा एखाद्या गोष्टीला त्याची घृणा करूनच बाजूला होणे आणि एखादा धर्म स्वीकारणे तो भाग वेगळा आहे. मग त्याचा आणि ह्याचा काही संबंध येत नाही. हा प्रश्न गुह्य आहे. प्रत्येक तो कसा मानतो, त्याला काय वाटते ह्याच्यावर अवलंबून आहे. काय माहिती आहे, आज ओरिजिनल आंब्याचं झाड असते ना, ओरिजिनल त्याची फळंही एवढीशी काय गोड असतील असं नाही, पण त्याच्यात विष नसते, ते बाधत पण नाही आणि जे कलम केलेलं असणार ते धरते पण जास्त, त्याला चव पण असते आणि बाजारात पैसा पण येतो. असा प्रकार झालेला आहे. हा कलियुगाचा प्रभाव आहे. आज माणसाने जीव आणि लिंग सद्गुरु चरित्रात सांगितलेलं आहे, वैखरी ताब्यात नाही, मोठेपण मारण्यात, भेदाभेद करण्यात. आणि लिंग हा काम हा बोकाळलेला आहे. आज मंदिर म्हणत नाही, रीत म्हणत नाही, मर्यादा म्हणत नाही, चारित्र्य म्हणत नाही, हे असं चाललेलं आहे. आणि हे सांभाळणं म्हणजे पथ्य आहे, म्हणजे मर्यादा आहे. आणि मर्यादा म्हणजे हेच आहे, हे ज्याने त्याने सांभाळायचं आहे. त्याच्यानंतर असा एक विषय आला
की आम्ही तुम्हाला ह्याच्यावरती प्रश्न विचारतो. कसं आहे, आता माझं वय आहे 59 वर्षी. त्याच्यातला बरं ह्या तुमच्या मोबाईल क्षेत्रातला, ह्या तांत्रिक युगातला मी नाही. त्यामुळे ह्याच्यातला मला आधी धड कळत नाही आणि तेवढा वेळ पण नसतो. माझ्याकडे माणसं येतात, आली बोलत राहतात, जो तो राठीतला विषय काढतो. किती वेळ जातो ना त्यांना कळत ना मला कळत. कधी कधी मला जेवायलाही मिळत नाही आणि त्याच्यानंतर मी दमतो. आणि जे काय जाणकार लोक असतील त्यांना माहिती आहे, एखाद्याच्या न्यायात गेल्यावर तुम्ही दिवसभर काम करून सुद्धा ना फ्रेश राहता. पण एखाद्याचा न्याय जर तसा असेल, जो काय त्रास होतो हा फार वेगळा असतो. त्यामुळे काही वेळा ना म्हणजे मला विचारता, ते म्हणा माझ्या अज्ञानापोटी म्हणा किंवा मला तेवढी माझी शारीरिक कॅपॅसिटी नाही म्हणा. त्यामुळे काही गोष्टी मला पण मी कधीतरी बघण्याचा प्रयत्न करतो. मला भावलं तर मी उत्तर देतो. काही लोक असेही म्हणतात की बाबा तुम्ही व्हिडिओ का नाही टाकत. आज मला माहिती आहे, आज राठीला धरून हा विषय नाही आहे, परंतु कोणाला तरी बोचतं ना, ते मलाही बोचतं. म्हणून काय म्हणतात ह्याच्याकडे जाऊ नका. आपला रस्ता हा धोपट असावा. हा भेदाभेद नाही आहे. काही लोक ते वेगळ्या पद्धतीने त्याला आगी घालतात. पण आता नाही ना, आता सुशिक्षित समाज आहे. आज परंपरा टिकवण्याची गरज आहे. आज आपल्यात वाद हे असं का तसं का नाही, त्याचा अभ्यास करा, जुनं बघा, ग्रंथांचं वाचन करा. कुठल्याही धर्मात वाईट शिकवणूक नाही. कुठल्या धर्मात जातीत सोडा धर्मातही नाही. आणि प्रत्येक जातीत संत झालेत, मग तिथेही भगवंताने भेद ठेवला नाही. भेद हा आपण तयार केलेला आहे आणि हा प्रत्येकाने मानवता धर्म सांगितला. मी आता विषय याच्या पुढे बोललोच आधी. पुढचा जो विषय आहे तो हा राठीवरतीच असेल. नमस्कार.